द्वारकेतला आपला मुक्काम संपवून योगीराज आता त्यांच्या आवडत्या स्थानी म्हणजे सौराष्ट्रातील काठेवाड प्रांतातील जुनागड संस्थानालगतच्या गिरनार पर्वताच्या पायथ्याशी पोहोचले. योगीराज आता सर्व नियमातील अशा अवधूत संन्यासाश्रमात विहरत होते. गिरनार पर्वत हे प्रभू दत्तात्रेयांचं स्थान असल्यामुळं तिथं मुनी, योगी, व्रती, तपी, भक्त, विरागी, अनुष्ठानी, जपी, रोगी, दुःखी, त्रिविध तापी असे अनेक प्रकारचे लोक प्रभू श्री दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्यासाठी येत असत. गिरनारच्या त्या रम्य प्रदेशात मोठमोठे वृक्ष, विविध लता, नाना तऱ्हेच्या सुगंधी वनस्पती, फुले, विविध पक्षी आणि जंगली जनावरे होती. त्यामुळे या परिसराला निसर्ग लावण्याच एक आगळं वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. अगणित साधू संतांच्या शुभ संकल्पानं आणि त्यांच्या तिथल्या वावरानं वातावरण सदैव एका दैवी विचारानं भरलेलं असायचं. बौद्ध, जैन, हिंदू आणि मुसलमान यांच्या विविध संस्कृती प्रवाहाचा अपूर्व समन्वय संगम या स्थानी झाला आहे. दत्त दर्शनाची उत्कट इच्छा धारण करून आपल्या तीव्र संवेदनेने आणि उग्रतर तपाचरणानं दत्त दर्शनाचं भाग्य प्राप्त केलेले अनेक ज्ञात आणि अज्ञात महात्मे या ठिकाणी वास करत होते. योगीराज गिरनारच्या पायथ्याशी उभं राहून पर्वताकडे पाहत होते. त्यांना माहीत होतं की अंबाभवानी, गोरखनाथ आणि श्री दत्तप्रभू त्यांचीच वाट पाहत आहेत. योगीराजांनी गिरनारच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. संध्याकाळची वेळ टळून आता अंधार झाला होता. त्या काळी सूर्यास्त झाल्यावर कोणी गिरनार चढत नसत. योगीराज मात्र आपल्याच तंद्रीत होते. हातातील गोटी खेळवत ते लीलया पायऱ्या चढू लागले. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी योगीराज अंबाभवानीच्या स्थानी पोचले. त्या घुमटीवजा छोट्या मंदिराचा दरवाजा बंद होता. योगीराज मंदिराजवळ पोचले आणि त्यांनी अल्लग पुकारला आणि मंदिराच्या सभोवताली सगळीकडे हजारो दीप प्रज्वलित झाले. डोंगर माथ्यावरचे ते भवानीचं मंदिर प्रकाशानं उजळून निघालं. मंदिराचे कवाड आपोआप उघडले गेले. साक्षात अंबाभवानी योगीराजांच्या स्वागतासाठी दरवाजात उभी होती. दोघे जण एकमेकांकडे बघून मंद हसले. अंबाभवानीनं योगीराजांस विचारलं, प्रभो, आपले हे मुख्य स्थान सोडून आपण कोठे गेला होतात? योगीराजही प्रसन्न मुद्रेने उत्तरले, आम्ही सध्या लोककल्याणार्थ भूतलावर संचार करत आहोत. माते, तुझ्या भेटीसाठी आज मुद्दाम इथं आलो आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या या चाललेल्या वार्तालापास असंख्य तेवणारे दिवे आणि आकाशातील चंद्रतारेच फक्त साक्षीला होते. भवानीशी काही काळ वार्तालाप करून योगीराजांनी तिचा निरोप घेतला. आता मध्यरात्र उलटून एक प्रहर झाला होता. योगीराज हातात गोटी खेळवत खेळवत गोरख शिखरावर गोरखनाथांच्या तपस्थळीकडे चालू लागले. काही वेळाने योगीराज गोरखनाथांच्या तपस्थळीतील डोंगराच्या माथ्यावर असलेल्या धुनीजवळ पोचले. धुनीत राख धुमसत होती. धुनीभोवती ऊब होती. योगीराजांनी धुनीसमोर हात धरून अलग पुकारला. रात्रीच्या त्या वातावरणात तो धुनी आसपासच्या सर्व डोंगरराजीवर परावर्तित होऊन गुंजत राहिला. धुनीमध्ये एकदम अग्नी प्रज्वलित झाला. अग्नीच्या ज्वाळा जवळजवळ 4-5 फूट उंच झेपावू लागल्या. योगीराजांची लीलाच अशी अतर्क्य होती. अग्निज्वालांच्या पिवळसर केशरी प्रकाशात योगीराजांचं एक वेगळंच रूप आज दिसत होतं. आज नक्कीच अद्भुत घडणार होतं. योगीराज धुनीसमोर ध्यानस्थ बसले होते. डोळे मिटून दृष्टी भ्रूमध्यात खिळवली होती. अचानक सगळीकडे केवडा आणि चंदनाचा सुगंध घमघमायला लागला. धुनीतील अग्निज्वालांबरोबरच धुराचे लोट उठू लागले. त्या धुनीमधून प्रथम गोरखनाथ प्रकट झाले. त्यांनी योगीराजास त्रिवार वंदन केले आणि आपल्या गुरुचं म्हणजेच मच्छिंद्रनाथांचं आवाहन केलं. मच्छिंद्रनाथ प्रकट होताच गोरखनाथांनी गुरुचं पादाभिवंदन केलं. मच्छिंद्रनाथांनी गोरखनाथास आलिंगन दिलं. त्यानंतर धुनीतून अनुक्रमे जालिंदरनाथ उर्फ जानपीर, कानिपनाथ उर्फ कानोबा, गैनीनाथ उर्फ गैबीपीर, भर्तरीनाथ उर्फ राजा भर्तरी, रेवन सिद्धीनाथ उर्फ कडा सिद्ध, चरपटीनाथ आणि नागनाथ प्रकट झाले. नवनाथांच्या त्या तेजपुंज मंदियाळीनं योगीराजांना वंदन केलं. सर्वजण धुनीभोवती योगीराजांसमोर पद्मासनात अर्धगोलाकार बसले होते. काय दृश्य होतं ते! धगधगणारी धुनी,
स्वतः परमात्मा योगीराज आणि समोर नवनाथ. जणू आज दोन्ही समोर योगीराजांचा नवरत्न दरबार भरला होता. सर्वजण योगीराज समाधीतून बाहेर येण्याची प्रतीक्षा करत होते. ब्राह्ममुहूर्त झाला. योगीराजांनी डोळे उघडून सर्व नवनाथांना एकत्र पाहून प्रेमपूर्वक मंद स्मित केलं. नवनाथांनी बसल्या जागेवरूनच योगीराजांना प्रणिपात केला. योगीराजांनीही हात उंचावून त्यांचे अभीष्ट चिंतले. गोरखनाथांनी योगीराजांना विचारलं, प्रभो, आज गिरणारी आपले पाय बऱ्याच काळानं लागले. आम्ही सर्वजण आज आपल्या दर्शनानं धन्य झालो. काय आदेश आहे? योगीराज सांगू लागले. सध्या मी भारत भ्रमण करत असून पुढे दक्षिण दिशेस प्रज्ञापुरी जाऊन राहणार आहे. अंबा भवानीच भेटून आलो. आता पुढं श्री दत्त महाराजांच्या भेटीत चाललो आहे. वाटेत तुमचं स्थान असल्यानं तुम्हासही भेटावं असं वाटलं. या ब्रह्ममुहूर्ताला आपण सर्वजण श्री दत्तात्रयांच्या भेटीस जाऊया. योगीराजांचा आदेश होताच सर्व नवनाथ उठले आणि योगीराजांच्या बरोबर दत्त शिखरावर पायऱ्या चढू लागले. योगीराज पुढं चालले होते. त्यांच्या मागून अंधारात चालणाऱ्या नाथांच्या हातातील चिमट्यांचे आणि पायातील कड्यांचे खणखण आवाज अतींद्रिय असेच होते. पहाट झाली होती. योगीराज आणि नवनाथ दत्त शिखरावर पोचले. योगीराजांनी श्री दत्त महाराजांचे आवाहन करताच विजा चमकू लागल्या. श्री दत्त महाराज प्रसन्न मुद्रेने दत्त शिखरावरील दत्त पादुकांवर उभे होते. सर्वांनी दत्त महाराजांना प्रणिपात केला. दत्त शिखरावरील असलेल्या अगदी लहानशा जागेत योगीराजांचा दरबार दत्तप्रभूंच्या उपस्थितीत भरला होता. कलियुगातील सद्य परिस्थितीबद्दल चर्चा चालू झाली. श्री दत्तप्रभूंनी आणि योगीराजांनी नवनाथ करत असलेल्या कार्याबद्दल संतोष व्यक्त केला. सूर्यबिंब आता क्षितिजावर उगवलं होतं. त्याचा लालिमा सर्वत्र पसरू लागला होता. श्री दत्त महाराजांनी आणि नवनाथांनी योगीराजांची आज्ञा घेतली आणि ते गुप्त झाले. थोडा वेळ योगीराज एकटेच तंद्रीत दत्त शिखरावर बसले होते. आता योगीराज उठून पायऱ्या उतरून थोडे खाली असलेल्या दत्त दुनियाने कमंडलू तीर्थाकडे वळले. काही तुरळक लोक वर चढून दत्त शिखराकडे दर्शनासाठी येऊ लागले होते. योगीराजांनी कमंडलू तीर्थावर स्नान केलं आणि दत्त धुनीजवळ बसले. आता दत्त शिखरावर श्रीगुरूंच्या चरणकमलांचं दर्शन घेऊन बरेच जण कमंडलू तीर्थावरही आले होते. त्या आलेल्या लोकात 3 साधू होते. त्यांची नावं रामदास, सेवादास आणि कृष्णदास अशी होती. योगीराजांना धुनीजवळ बसल्याचं पाहून तिघेजण त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि नमस्कार करून त्यांच्याजवळ बसले. योगीराजांनी तिघांनाही विचारलं, तुम्ही इथं गिरणारवर का भटकत आहात? असं विचारताच सेवादास बोलू लागला, कलियुगात खरे हठयोगी आणि राजयोगी दिसत नाहीत. तेव्हा ह्या गिरनार पर्वतावर तरी त्यांचं दर्शन होईल आणि देवतांचा साक्षात्कार होईल, याच अपेक्षेनं आम्ही इथं वास्तव्य करून आहोत. त्यावेळी योगीराज त्या भागात चंचल भारती नावानं प्रसिद्ध झाले होते. योगीराजांनी सेवादासास जवळ बोलावलं आणि सांगण्यास सुरुवात केली. देश आणि काल याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. अशा दैवी शक्ती सदैव कार्यरत असतातच. परंतु त्यांचं दर्शन व्हावं असं वाटत असेल तर आधी आपली पात्रता वाढवली पाहिजे. अशी पात्रता निर्माण होण्यासाठी अगोदर स्वतःची चित्तशुद्धी झाली पाहिजे. चित्तशुद्धी होण्यासाठी निष्काम कर्मोपासना केली पाहिजे. अशी निष्काम कर्मोपासना घडण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे वेदविहित सन्मार्गानं जाणं किंवा महापुरुषांच्या सहवासात राहणं. याच गिरनार पर्वतावर साक्षात श्री नरसिंह सरस्वती दत्तावधूत परमदयाळ वास्तव्य करून आहेत. तुम्ही त्यांना अनन्य भावानं शरण जा, म्हणजे त्यांच्या कृपेने पावन व्हाल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. रामदास, सेवादास आणि कृष्णदास 3 जण अधीरतेनं तरीही लक्षपूर्वक योगीराजांचं बोलणं ऐकत होते. योगीराजांनी त्यांना भगवत दर्शनाचं मर्म अगदी अचूकपणे उलगडून सांगितलं होतं. योगीराज त्यांना हे समजावून सांगत असताना त्यावेळी तिथं बाकी जमलेल्या साधूमध्ये कृष्णगिरी भारतीबुवा, रामपुरी खाकीबुवा, अवघडदास बुवा आणि अघोरी बुवा ही होते. योगीराजांचे शब्द ऐकून सेवादासाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याच्या सर्वांगास कंप सुटला. योगीराजांनी तो आपल्या कृपेस आता प्राप्त झाला आहे हे पाहून त्याला तत्क्षणी दत्त स्वरूपात दर्शन देऊन कृतार्थ केलं.
कमंडलू तीर्थावर दत्तधुनीजवळ असलेल्या सर्व जणांनी चंचल भारतींचा म्हणजे योगीराजांचा जय जयकार केला. जय बाबा गिरणारी. योगीराजांचे गिरणारवरील काम झालं होतं. सेवादासास योग्य मार्ग त्यांनी दाखवला होता. कमंडलू तीर्थाकडून योगीराज बाहेर पडले आणि गिरणारच्या पायऱ्यात झपाझप उतरू लागले. नवनाथ कापीला घेऊन योगीराज दत्त शिखरी पोचले. सेवादासाचे अष्टसात्विक भाव जागता दत्त दर्शन जाहले. सेवादासाचे अष्टसात्विक भाग जागता दत्त दर्शन झाले. श्री स्वामी समर्थ.